तर गाईज वेलकम टू द व्हिडिओ गाईज. आणि आज आहे संडे. मी मस्त आंघोळ केली, फ्रेश झालोय. नेमकं आज मधुरा गेली आहे माहेरी. आणि जर तुम्हाला वाटत असेल की माहेरी ती जेव्हा जाते तर मी घरी खूप मजे करतो, एन्जॉय करतो, तर असं काही नाही गाईज. मला ॲक्च्युली बोर होतं घरी. असं वाटतं ती कधी येते. मी असाच रिकामा पडलेला असतो, एकदम भकास वातावरण. तुम्ही सांगा, तुमची बायको जेव्हा जाते माहेरी तुम्हाला काय वाटतं? बोर होतं? मला तर फक्त त्यात तिने माझं जेवण बनवलं नाहीये. मीच तिला सांगितलं होतं की तुला सकाळी लवकर जायचंय बाबा, जेवण नको बनवू, मी सांभाळून घेईन, मी आहे ना, मी जेवण बनवील. ही स्विगीवरून ऑर्डर करेल. ऍक्च्युली माझं काहीच फिक्स नाही आहे की जेवण बनवू का स्विगीवरून ऑर्डर करू. आता मी व्लॉग करतोय म्हटलं, मोस्ट चॅलेंजिंग काय राहील? स्विगीवरून ऑर्डर करणं. नाही, जेवण बनवणं मोस्ट चॅलेंजिंग राहील. तर काय बनवू? मला काय येतं? मला काहीच येत नाही. मी फक्त बटर चिकन एकदा कॉपी करून बनवले युट्यूबच्या ह्याच्यावरून. मग मला येतो चहा, पण चहा जेवायला नसतो. मला येतं काय? मग अंड्याचं बनवू शकतो. अंड्याचा आयटम आपण बनवूया. मी आहे ना आता सर्च करतो अंड्याचं काय बनवायचं. तर लेट सी. आणि हा युकी बघा खाली झोपलाय. त्याचं काही टेन्शन नाहीये, त्याचं ती बनवून गेली असेल जेवण. तर हे बघा, हे आमचे आहे युकी सेट. जेवायची वाट बघताय. जेवण बोललं तर बघा ते शेपटी कशी हालायला लागली. जेवायचं जेवायचं हा जेवायचं. तर लेट्स गो. मी याला जेवण देतो आणि माझं पण जेवण बनवतो. थांब थांब थांब, बस युकी बस. गुड बॉय. खा खा. तर गाईज एक कांड झालं जस्ट. मी ॲक्च्युली माझा मोबाईल इथे किचनमध्ये सेटअप करत होतो आणि काय माहिती माझा हात कसा लागला आणि मोबाईल त्या होल्डरमधून निसटून खाली पडला. आणि जसा तो पडला तर एक साईडला आता डेंट आलाय. आणि तो डेंट बघून माझा झालाय मूड ऑफ. मी तुम्हाला फोटो पण दाखवीन त्याचा. आणि आता मला याचं टेन्शन आहे की आता याची रिसेल व्हॅल्यू जाणार. तर लेट्स सी. आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. तर गाईज रेसिपी ठरलेली आहे. मी काय बनवणार? मी बनवतोय एग शाक्षुका. युट्यूबवर मी जस्ट सर्च केलं एग रेसिपीज, इझी रेसिपीज, तर एग शाक्षुकाच्या इतक्या रेसिपीज पडल्या आहेत ना युट्यूबवर, काय बोलू. आणि हा घरी काही गोष्टी नव्हत्या ते बनवण्यासाठी, तर मी इथे इन्स्टामार्ट केलंय, तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिले ते ना मिक्स्ड बेल पेपर लागत होते. ग्रीन होती, रेड आणि येल्लो मी मागवले. अंड घरी होतं तर मला ऑर्डर करायची गरज नाही लागली. आणि एग शाक्षुका बरोबर ना ब्रेड खातात, गार्लिक ब्रेड, तर तो मी मागवलाय बेकर डझनचा 0 मैदा. आता मला मागवल्यावर वाटतंय हे खूप कमी क्वांटिटी, छोटा आहे. आणि हा अजून एक गोष्ट, मी स्प्राईट पण मागवलाय आणि स्प्राईट ह्यांनी एकदम गरमागरम दिली आहे, फ्रीजमध्ये ठेवला. कटिंग वगैरे स्टार्ट करतो आता. कापायच्या आधी मी असं वॉश करून घेतोय, मस्त धुवून घेतले ते. आणि हा अजून आयटम्स पण ऍड केलेत. टोमॅटो लागतो, कांदा लागतो एक. बारीक वगैरे करणार आहे ह्याला मी आहे ना, काय करेन, चॉपरलाच लावून डायरेक्ट. आता मला एक गोष्ट रिअलाइज झाली, घरचे जे ग्रीन पेपर आहे ते एवढं छोटं आहे आणि हे एवढे मोठे मोठे, ह्याचीच क्वांटिटी जास्त होईल वाटतं. थोडं कमी यूज करावं लागेल. फटाफट कट करता आलं पाहिजे यार. मी बघतो ना ते व्हिडिओज, काय कटिंग करतात काही काही शेफ, सप सप सप. हेच तुम्ही कधी रेसिपी खाल्ली आहे शाक्षुका? मी तर नाही खाल्ली, मी तर फर्स्ट टाइम खातोय. ऍक्च्युली मी हे स्वतःला चॅलेंज देतोय या व्हिडिओसाठीच की हाऊ टू सर्व्हाइव्ह अलोन विदाउट वाईफ फॉर अ डे. आजच्या दिवसात माझी रेसिपी होईल का गाईस? मी आहे ना थोडी ठेवतो मधुराला पण टेस्ट करायला, बघू तिचं रिॲक्शन काय, कसं होतंय आधी ते तर आहे, लगेच तिला टेस्ट करायला. आधी आपल्याला स्वतःला आवडायला पाहिजे. गाईस येलो पेपर पण कट झालेली या ठिकाणी, मी तुम्हाला सगळं दाखवेन. ऍक्च्युली हे जे टोमॅटो बेल पेपर वगैरे असतात ना, याला स्किनच्या साईडून कट करायचे, कारण की आहे ना आतल्या बाजूने कट केलं ना ते कटच नाही होत. मग इतके बेल पेपर वगैरे बघा. रेड कट झाले, येल्लो कट झाले, जज करू नका मला काहीच. मला जसं जमलं तसं कट केले. थोडे मोठे मोठे वाटतात. तर गाईज हे असणार आहे माझा आजचा हत्यार. कंटाळा आला हे कट करून, इतकं कोण कट करत बसेल यार. कांदा पडलाय खाली या ठिकाणी, धुवावं लागेल. कांदाच पडला. टोमॅटो टाकतो. टोमॅटो वेगळं टाकायचंय. टोमॅटो नाही, टोमॅटोची पेस्ट बनवायची आहे. वाचलो. कांदा गेलेला आहे आत. गाईज रेडी. 1 2 3 गो.
हे काम मला करायला खूप आवडतं. कांदा काय स्लाइस होईल याच्याने. आता बघा, तर मला वाटतं आतलं नुसतंच फिरतंय, कांदा राहतोय बाजूला. कट झालाय गाईस, बऱ्यापैकी बारीक झालाय. आणि हे बेल पेपर्स पण रेडी. शाकशुका बनवायला जे भांडं लागतं ते आहे धुवायला, ते मला वॉश करावं लागेल. हे बघा, असा पॅन लागतो. एक गोष्ट घ्यायचीच राहिली, मिरची नाही घेतली मी. मिरच्या पण लागणार. खूप कटकट होते गाईस, मी कापून कापूनच गोष्टी थकलोय. आता मला बनवायची आहे टोमॅटोची पेस्ट. अशी बनली आहे. तर गाईस तवा गरम झालाय, तेल बिल टाकलंय. आता मी टाकणार आहे त्याच्यात जिंजर गार्लिक पेस्ट. गाईस फुल ऑन मॅटर झाला. गरम गरम तव्यावर मी थंड थंड जिंजर गार्लिक पेस्ट टाकलाय. फुल ऑन ब्लास्ट ब्लास्ट. नुसते प्रॉब्लेम चालले आहेत गाईस. आता सगळ्यात पहिले तर माझा मोबाईल पडला, तिथे माझा मूड ऑफ झाला. आणि आता मी गरम गरम तव्यावर थंड थंड जिंजर गार्लिक पेस्ट टाकली. सगळं तडतडाट, सगळं ब्लास्ट झालं इथे. आणि मग मी साफसफाई मला करावी लागली. टोमॅटोचं मी पेस्ट बनवलेली, ती पण कमी पडली. तर आता दुसरे दोन टोमॅटोची पेस्ट बनवतोय कटकट. आणि त्यात मी अजून एक कांड केला. मी एक जो तवा घेतलाय ना, त्याच्यावर ते काहीतरी ब्लॅक लेअर आहे. त्याच्यामुळे काय होतं, जे आपल्याकडे जे शार्प असतात ना हलवायचं गोष्टी, ते वापरायचे नाहीत. आणि मधुराने मला कालच सांगितलं आणि मी ह्याच्याने स्टार्ट केलं. तर बरं झालं मला आठवलं. रब्बरवालं घेतलंय. ते शार्पने काय होतं, त्याला मार्क्स येतात वाटतं, आणि ह्याच्याने मार्क्स नाही आहेत, हे ब्लंट आहेत. खूप गडबड होती गाईज, खूप गडबड. गाईज हे बघा आतापर्यंतचं स्टेटस कसं दिसतंय. आता ह्याच्यात आहे ना, आपल्याला डायरेक्ट कच्चा अंड टाकायचं. इथं सेक्शन बनवायचं अंड्यासाठी, आणि इथे एक अंड्यासाठी सेक्शन. तर गाईज सक्सेसफुली एग टाकलेलं आहे. काय शेफ आहे यार मी, काय बनवलंय यार मी, सही. आता ह्याला आहे ना झाकून ठेवायचंय. गाईज मी फर्स्ट टाइम ट्राय केलंय आणि हे इतकं ऑसम झालंय, मी स्वतःवर इम्प्रेस आहे. फर्स्ट टाइम ट्राय केलं, तुम्हाला विश्वास नाही होणार. मी फर्स्ट टाइम आणि इतकं मस्त दिसतंय ते. पण काय माहिती टेस्ट कशी लागते वाचवा, कारण की ना ते टोमॅटोवाले रेसिपी मला नाही आवडत. तर बघू, झाल्यावर मी तुम्हाला दाखवतो. ते एक प्रॉब्लेम झालाय. ऍक्च्युली मी जेवढे व्हिडिओज बघितले ना, त्यांचं अंड हे सॉफ्टच असतं. माझं इथे पूर्ण बॉईल अंड बनून गेलंय. मला वाटतं पाणी कमी पडलंय. बघा असं झालंय ते खिचडी. आणि मी ब्रेड बरोबर खातोय. एक बाईट घेतली मी तर गाईज हे बघा कसं बनलंय. काय दिसतंय, एकदम बेकार दिसायलाय. हे तर पूर्ण रब्बर झालंय, रब्बर अंड्याचं. आणि हा मस्त स्प्राईट घेतली आहे. तर गाईज माझं तर झालंय, मी इतकंच खाऊ शकलो. आता याच्या पुढे मी नाही खाणार आणि माझं पोट पण भरलंय. तर ठीक होता, इतका काही खास नव्हता. म्हणजे थोडं गोड वगैरे लागत होतं मध्ये मध्ये, कारण की मला माहिती आहे साखर मी टाकलेली, म्हणून ठीक होता. आणि मला माहित पण नाही शाकशुका झाला लागतो कसा. जसं हे बनलंय तेच माझ्यासाठी शाकशुका आहे. खाल्लं गेलं पूर्ण. मेन म्हणजे माझं लंच झालंय पूर्ण, मी खाऊ शकलो, हे इम्पॉर्टंट आहे. तर जे माझं मिशन होतं ते तर सक्सेसफुल झालंय. आता लेट्स सी, मी थोडंसं बाजूला काढून ठेवलंय. मधुरा आली की मी तिला पण टेस्ट करायला देईल. बघू तिला कसं वाटतं. मी तिची रिॲक्शन पण तुम्हाला दाखवतो. तर गाईज मधुरा इज बॅक फ्रॉम माहेर. आणि मेन म्हणजे तिला काहीच माहित नाहीये मी काय कांड केलाय तो किचनमध्ये. तर आता मी काय करणार आहे, तिला मी जे पण व्हिडिओ शूट केलाय ना, थोडासा एडिट वगैरे केलाय मी, आणि तिला आता टीव्हीवर तो दाखवणार आहे. तर बघू ती काय रिॲक्ट करते. मधून निसटून खाली पडला, आणि जसा तो पडला ते साईडला आता डेंट आलाय. तो डेंट बघून माझा झालाय मूड ऑफ. मी तुम्हाला फोटो पण दाखवेन त्याचा. रिसेल व्हॅल्यू जाणार. आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. आणि त्याच्यानंतर पण पाडला ते खाली बाईक वरून. पण हा खूप बेकार पडलाय. नव्हत्या ते बनवण्यासाठी, तर मी ते इन्स्टामार्ट केले, तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिले ते ना मिक्स्ड बेल पेपर लागत होते. ग्रीन होती. काय शिमला मिरची घरामध्ये होती, पण ग्रीन होती ना. मग काय झालं, ग्रीन असली, रेड असली, येल्लो मग असली. शाकशुकाला ते मिक्स्ड बोलले होते, मिक्स्ड पाहिजे. असं काही नसतं. शिमला मिरची असते. रेड आणि पिवळी शिमला मिरची खूप महाग भेटते. ग्रीन कलरची 25 रुपये पाव असते. ती वापरली तरी चालली असती. मेन रेकॉर्डच नाही झालं. तू सगळं बेल पेपर बद्दल बोल. मग तू काय करत होता असं ठेव. अरे मी कंटिन्यू नाही केलं, मी मध्ये थांबवलं होतं. कांदा काय स्लाइस होईल याच्याने. आता बघा, स्लाइस नाही होणार, चॉप होईल.
बेल पेपर्स पण रेडी. 10 लोकांचे. शाक्षुका बनवायला जे भांडं लागतं मला वॉश करायला. असं कोणतं भांडे? असा पॅन लागतो. ते धुवायला होतं तो पॅन. गोष्ट घ्यायचीच राहिली. मग तू घासला? हा. आणि किती ऑइल होतं त्याच्यात. तेव्हाच घाणेरडं घासलं. नाही मी तरी खूप क्लीन केलं. भांडे एकच भांडं नाही आपल्याकडे. एवढं मागे कुठे बनवायला जातोय? पुढचे 2 बर्नर आहेत ना, आणि ते झाकण त्याच्यावर पुरणार आहे का? काय करतोय? तुला वापरता येत नाही. तेल टाकलेलं का? तेल सुद्धा दिसत. आता मी गरम गरम तव्यावर थंड जिंजर गार्लिक पेस्ट टाकली. सगळं तडतडाट सगळं ब्लास्ट झालंय. पहिला कांदा टाकायचा असतो कधी पण तिथे त्यांनी व्हिडिओ आधी लसूणच टाकले. लसूण नाही टाकलाय तू, जिंजर गार्लिक पेस्ट टाकली. लसूण आणि जिंजर गार्लिक पेस्टचा अर्थ कळतो का? अरे हा, मला इतकं तडतड होईल मला हे समज. मी पेस्ट बनवलेली ती पण कमी पडली. आता दुसरा 2 टोमॅटोची पेस्ट बनवते. ते पण एक कांडी. म्हणजे आपल्याकडे जे शार्प असतात ना हलवायचं गोष्टी, ते वापरायचे नाहीत. आणि मधुराने मला कालच सांगितलं आणि मी ह्याच्याने स्टार्ट केलं. बरं झालं मला आठवलं. घेतलंय ब्लंट आहे. ब्लंट नाहीये ते सिलिकॉन. हे बघा आता टोमॅटोवाले रेसिपी मला 2:30 पासून चालू केलेलं. 4 वाजले. मी मध्ये हे केलेलं. आणि तेवढा वेळ आलं लसूण पेस्ट तू बाहेर ठेवली. मग खराब होते. मला वापरायची आहे. काय दिसतंय एकदम बेकार दिसायला. टोमॅटोची खिचडी. हे तर मस्त स्प्राईट घेतली आहे. तर गाईज माझं तर लागत होतं मध्ये माहिती आहे साखर मी टाकली. तर आता सांग गाईज, हिने आता व्हिडिओ बघितलाय तर ओव्हरऑल मी काय काय कांड केलेत. 2 तास आलं लसूण पेस्ट बाहेर ठेवली. हा, तो तर माझ्या डोक्यात पण नव्हता. तो मी कांड केलाय. आणि त्याच्यानंतर खूपच बनवलं. एका माणसाचं नव्हतं. क्वांटिटी मला ती नाही समजली. बेल पेपर बाहेरून मागवायची काहीच गरज नव्हती. घरामध्ये होते ग्रीन कॅप्सिकम, त्याने पण काम चाललं असतं. अरे म्हटलं काय शाक्षुकामध्ये मिक्स मेन तर तेच आहे. 2 टोमॅटोची प्युरी बनवली. मग ते 3-4 लोक खायला थोडी बनवलंय. एका माणसाचं होतं. सगळं जे होतं त्याच्या हाफ जर केलं तरी मी ते दुसरी प्युरी टाकायच्या ऐवजी मी पाणी टाकायला हवं. तेल कमी टाकलेलं. तव्याची वाट लावून ठेवली. गॅसची वाट लावून ठेवली. म्हणजे तवा चांगला नाही आता. मग मी आज घासला. तिने पण घासला. तो नीट नव्हता. त्याच्यानंतर तो घाण झाला. मी घासल्याच्या नंतर. पण तिने नीट नाही घासला. तुझे उडवले शिंतोडे तसेच होते आज. शिंतोडे. हा, तिने आज घासलं सगळं पूर्ण नीट. आत्ता संध्याकाळी. बरं मग टेस्टला चांगलं होतं. शाक्षुका कसा वाटला तुला? टेस्टी होता. हा, चांगलं होतं टेस्टला. अंड्याचं तर काही मला वाटलंच नाही अंड्याचं काय आहे. तर पिझ्झा जसं पिझ्झा टॉपिंग त्या टाईपचं वाटलं. चांगलं होतं. जर फ्रेश खाल्लं तर चांगलं आहे. पण पाणी जरा कमी झालेलं. हा, त्या रेसिपीमध्ये ना पाणी कुठे मेन्शनच केलं नाही त्याने. पण दुसरी रेसिपी बघितली नंतर बनल्यावर त्याच्यात होतं पाणी. जर तू ब्रेड बरोबर खाणार तर ब्रेड सोकणार गोष्टी. मग तुला ड्राय खावं लागणार. तर पाणी पाहिजे ना त्याच्यात. सगळंच तू शॉर्ट्स वर बघितलं असशील. शॉर्ट्स वर बघितलं. हा, तेच चुकलं. कारण पण चांगलं होतं शाक्षुका. मी पण पहिल्यांदाच खाल्ला. मला पण नाही माहिती कसा लागतो. पण हा, मी हे खाऊ तर शकली. लकीली हिला तर आवडला. ऍक्च्युली मी बनवलं होतं तर मला मे बी इतका खास नाही वाटलं. पण दुसरं कोण खात होतं ते अनबायस्ड आपलं देऊ शकतो ना. तर ते तिला आवडलं. आता हेच तुम्हाला रिॲक्शन दाखवायची होती. आता आम्ही व्लॉग एंड करू. आता मस्त झोपू. आता भेटू आता नेक्स्ट व्लॉग मध्ये. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी विसरतो बोलायला. बाय.